आता हा पार्ट ड्रॉ करताना रिव्हॉल्व कमांडच वापरायचे. ओके. आणि जेव्हा पण चॅम्फर वगैरे असेल, चॅम्फर स्केचमध्ये ड्रॉ नाही करायचे. चॅम्फर जे आहेत ते आपण 3D मध्ये देणार आहोत. ओके. आता इथे हा जो पोर्शन आहे हा ड्रॉ करून घेऊ. ओके. आणि त्यानंतर मग म्हणजे ह्या ॲक्सिसच्या वरचा पोर्शन ड्रॉ करायचा किंवा खालचा पोर्शन, आणि तो रिव्हॉल्व करायचा. सेम हा जो पोर्शन आहे हा ड्रॉ करून आपण रिव्हॉल्व करू शकतो वर्टिकल ॲक्सिसच्या. ओके. फ्रंट प्लेन घेतला, सेंटर लाईन, हॉरिझॉन्टल, इनफायनाइट, वर्टिकल. आता लाईन कमांड घ्यायची. इथून मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करीन ह्या पॉईंटपर्यंत. ओके. त्यानंतर मग वर्टिकल घेईन. ओके. इथे हा ग्रुप आपल्याला ड्रॉ करावा लागेल. आणि त्यानंतर मग परत इथे वर्टिकल. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, वर्टिकल, हॉरिझॉन्टल, वर्टिकल. ठीक आहे. क्लोज प्रोफाइल आपण ड्रॉ करू. आता इथे हा 11चा डायमीटर दिलेला आहे, हा 10.5 आहे. 5.5 ची रेडियस झाली. हा 10.5 आहे. 10.5 डिवाइड बाय 2. ओके. त्यानंतर मग G1/4 म्हणजे किती होता? 13.16 डिवाइड बाय 2. त्यानंतर मग लेंथ 9 ची आणि 18 ची. ही लेंथ 9 एंटर केला. ओके. त्याच्यानंतर मग ही लेंथ 18 ची केली. हा जो आहे हा ओरिजिन पकडला मी. ओके. म्हणजे इथेच प्लेन राहील, आपण त्याच्या अलॉंग आपण रिव्हॉल्व करू शकतो. ओके. त्यानंतर मग गुरु दिलेला आहे हा 2चा. 2चा गुरु आला. आणि ही टोटल लेंथ आपल्याला किती दिलेली आहे या पॉईंट पासून इथपर्यंत? टोटल 25 आहे. या लाईन पासून या लाईन पर्यंत 25 एंटर केला. ठीक आहे. एक्झिट करायचा, रिव्हॉल्व मध्ये ॲक्सिस इथे. ठीक आहे. सेम आता परत फ्रंट प्लेन घेतला, स्केच मध्ये गेलो, लाईन, वर्टिकल, इनफायनाइट, कन्स्ट्रक्शन मध्ये. ओके. हॉरिझॉन्टल. आता शेप कसा आहे? सेम हॉरिझॉन्टल, वर्टिकल. ओके. त्यानंतर मी इथे चॅम्फरच दिलेला आहे. चॅम्फर आहे, त्याच्यानंतर मग परत स्ट्रेट आहे. ओके. हा चॅम्फर तुम्ही 3D मध्येच देणार. हॉरिझॉन्टल, वर्टिकल, त्याच्यानंतर मग इन्क्लाइन. आता हा त्याच्या आतमध्ये मर्ज करून घेऊ. हे डायमेन्शन या पॉईंट पासून इथपर्यंत 12. ओके. आणि हे 5.5. 5.5 इथून इथपर्यंत 12. हा डायमीटर 10चा दिलेला आहे आणि हा 8.5. 8.5 डिवाइड बाय 2 आणि हा 5. ठीक आहे. एक्झिट केला, रिव्हॉल्व, ॲक्सिस ही घेतली. ठीक आहे. कंट्रोल एस. R20. आता हा जो होल आहे, हा होलचं कॉन्फिगरेशन जर का बघितलं तर त्याने काय दिलेलं आहे?
काउंटर संक आहे आणि त्याचा बॉटम जो आहे तो व्ही बॉटम दिलेला आहे. ओके, काउंटर संकचं डायमेन्शन काय दिलेलं आहे 8.5 आणि 20चा अँगल दिलेला आहे. ओके, इथे होल कमांडमध्ये जायचं, पोझिशन करून घेऊ पहिले, फेस सिलेक्ट केला, या पॉईंटला प्लेस करायचं. टाईपमध्ये गेल्यानंतर लिगसी होलच घ्यायचं आहे. इथे सिम्पलच्या जागी काउंटर संकमध्ये डायमीटर 8.5 आणि 20 डिग्रीचे अँगल, 8.5 डायमीटर, अँगल 20 डिग्री, टोटल आहे, टोटलच जायचा. त्यानंतर मग आपल्याला हा जो डायमीटर आहे हा किती दिलेला आहे 5चा डायमीटर आहे. ओके, डायमीटर 5चा. ओके, त्यानंतर मग डेप्थ अप टू नेक्स्टच्या जागी ते ब्लाइंड ठेवायचं. ओके, आता इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. ह्या पॉईंटपासून इथपर्यंत किती दिलेलं आहे 18 दिलेलं आहे. ओके, 18 व्ही बॉटमचा जो आहे तो इथून स्टार्ट होत आहे. तर हा पण 5चा डायमीटर आहे, म्हणजे 18 प्लस 2.5, ही राहिलेली लाईन किती आहे 2.5ची. तर 20.5चा डिस्टन्स आला. कळलं? आता हे काउंटर संक झालेलं आहे. काउंटर संकच्या जागी काउंटर संक ड्रिल करायचं, सी संक ड्रिल, मग त्याचा बॉटम कसा येईल व्ही बॉटम येऊन जाईल. ओके, सगळे कॉन्फिगरेशन परत द्यायचे. काउंटर संक अँगल 20 डिग्री, डायमीटर 8.5चा. ओके, छोटा डायमीटर 5चा, डेप्थ 20.5ची. ओके, हा जो आहे ड्रिल अँगल तो स्टँडर्ड असतो 118 ते 120 डिग्री आपण घेतो. ओके, इथे ओके, त्याचा व्ही बॉटम असा आलेला आहे. सेम वरच्या साईडने पण तसंच होल सिलेक्ट केला, लिगसी होलमध्ये काउंटर संक ड्रिल घ्यायचा व्ही बॉटम असल्यामुळे. फेस सिलेक्ट केला, पोझिशनमध्ये जाऊन हा फेस सिलेक्ट करायचा, ओरिजिनलाच येईल. टाईपमध्ये आता हा टाईप कुठला दिलेला आहे सिम्पल होल आहे. ओके, इथे काउंटर नाही आहे, काउंटर संक नाही आहे, 5चा डायमीटर आहे फक्त. सिम्पल ड्रिल सिलेक्ट करू आणि डायमीटर 5चा, डेप्थ कितीची असेल 12 प्लस 2.5, 14.5. ओके, आणि इथे ओके करायचं. ओके, आता इथे आपल्याला काय करायला लागेल, जे क्रॉस सेक्शन आला नाही बरोबर. डायमेन्शन्स आपल्याला आता इथे बघा, डायमेन्शन त्यांनी कुठून घेतलेलं ते इम्पॉर्टंट आहे. ओके, अप टू शोल्डरचं आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे आपण कुठपर्यंत कॅल्क्युलेट केलं ह्या पॉईंटपर्यंत केलं, टिपपर्यंत कॅल्क्युलेट नाही केलेलं. ओके, इथलं सेटिंग चेंज झालं तर इथे हा वाला ऑप्शन सेट करायचा. कळलं? इथे ओके केलं, परत ह्याला सिलेक्ट करू, एडिटमध्ये जाऊ आणि सेम इथे हा पहिल्याला सेट करून घेऊ, अप टू शोल्डर. क्रॉस सेक्शन ऑन केला, झालं. त्यांनी जसा क्रॉस सेक्शन दिलाय तसा येऊन जायचा. आता राहिलेले चॅम्फर आहेत, सेम चॅम्फर एकाचाच देऊन टाकू. 1.5चा हा वाला आहे. ओके, एकाच ठिकाणी 1.5 आहे आणि बाकीचे सगळे 0.5चे दिलेले. तर 1.5चा आधी देऊन टाकू. चॅम्फर 1.5 अँगल 45. हा झाला. त्याच्यानंतर मग 1 2 3 4. ओके, हा वाला 1.5 आहे. ठीक आहे, एक देऊ. चॅम्फर
0.5चा लेंथ आला. ते 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5.